तो निराश होऊन घरात परत आला व त्याने अंजूचा मोबाईल लावला. आता तिचा मोबाईल बंद होता. त्याला सुचत नव्हते काय करावे. इतक्यात त्याचा मोबाईल वाजला. चमकून त्याने मोबाईलकडे पाहिले तर तो येणारा फोन नव्हता तर मेसेज आला होता. त्याने व्ह्यूज ऑप्शन दाबले. मेसेज होता, दार उघड. आणि मेसेज आला होता अंजूच्या मोबाईलवरून. मेसेज आला, त्याने वाचला. दार उघड. त्याचे डोके झोपेअभावी सुन्न झाले होते, पण तो मेसेज त्याच्या मेंदूच्या अवस्थेत डिपॉझिट करताच त्याचा मेंदू क्षणार्धात तलक झाला व धावत त्याने दार उघडले. दारात लांब स्टर्क ब्लाउज घालून पोनी टेल बांधलेली, केसात गॉगल अडकवलेली अंजू मान खाली घालून उभी होती. काही क्षण असेच गेले तरी ती अशीच उभी होती. त्याने तिचा हात त्याच्या डाव्या हातात पकडला व तिला हात ओढले व दार बंद केले. तो तिला आत घेऊन आला. त्याने तिचा हात अजून सोडला नव्हता. अंजूच्या डोळ्याच्या कड्या ओल्या होत्या. त्याला सुचत नव्हते काय झाले आहे हिला. उजव्या हाताने त्याच्या 2 बोटे पुढे केली व टॅचू केले. रडायच्या बेतात आलेल्या तिच्या ओठावर किंचित स्मित झळकले. त्याने नाजूक हाताने त्याच्या डोळ्यातून खाली उडी मारायच्या बेतात आलेलं आसवन्न पुसले व त्याच्या जवळ आलेल्या ओठाजवळ त्याचा चेहरा नेला. थोडा वाकून त्याने तिच्या ओठावर त्याचे ओठ ठेवले. महेशने कुठल्याच मुलीला कधी किस केले नव्हते. पिलानीला हॉस्टेलमध्ये त्याच्या मित्रांच्या गप्पा जरूर ऐकल्या होत्या. काल अंजूने त्याला किस केले तेव्हा त्याने काहीच रिॲक्ट केले नव्हते. तुला मी कशी वाटते महेश? तू माझी सगळ्यात जवळची मैत्रीण आहेस. फक्त मैत्रीण. मग पिनालीला किती वर्ष आहेत मैत्रीण आहेस. महेश काहीच बोलला नाही. तुला मी सेक्सी वाटते? ऑफकोर्स अंजू, तू माझ्यासाठी एक हिरोईनच आहे. आपण लहान असल्यापासूनच मी तुला माझा आयडॉल मानला आहे. तू माझ्यासाठी अप्सरा आहे. तिने महेशचे हातात घेतले व त्याचे प्रेमाने चुंबन घेतले. महेशने त्याचे तोंड उघडले व तिची नागासारखी वळणारी जीभ त्याच्या जिभेची खेळू लागले. त्याने तिच्या कमरेवरचे हात नेला व तो तिचे पाठ चोळत असताना तिचे चुंबन चालू होते. तिने त्याचा हात पकडला व त्याच्या टॉपच्या समोर आपल्या स्तनावर नेला. त्याचा हात स्तनावर दाबून ती दाबू लागली. त्याला तिची थोडी स्तनग्रंथ लागत होती. तो तिचे स्तन दाबू लागला. तिला अजून मूड येत होता. उत्तेजित होण्यासाठी ती अजून महेशला आवाज देत होती. अंजू त्याच्या जवळ सरकली. तिने तिची जीवनी उघडली. महेशला तिचे उघडलेल्या ओठाची जाणीव होताच त्याने त्याची जीभ तिच्या ओठावर फिरवली. तिची जीभही बाहेर आली व एकाच वेळेला ते दोघांचीही घट्ट मिठी मारली. त्याने चुंबन चालू होताच महेश दोघांची शरीरातील अंतर नाहीसे झाले. अंजूने हाताचा घट्ट मिळखा त्याच्या मानलेला घातला होता व तिचे स्तन त्याच्या छातीवर रगडत त्याला बेलगले. महेशने त्याच्या कमरेभोवती त्याचा हात लपटवला व तिचा घट्ट जवळ घेतले. कोणालाच भान नव्हते किती वेळ त्यांचा केस चालू होता. त्या दोघांची अंगे एकमेकांना विरघळून गेली. अंजूला त्याच्या पोटावर त्याचा उत्तेजित झालेला लंड टोचत होता, पण मागे न हटता तिने थरथरणाऱ्या पायाच्या टाचा उंचावल्या व त्याच्या कडक भागावर तिचे गुप्तांग घासायला प्रयत्न करू लागली. महेशचा हात तिच्या पाठीवर फिरत तिच्या छोट्याशा नितंबावर पोचला. दोन्ही हाताने ते मऊ गोल दाबून त्याने तिला त्यांच्या लंडावर दाबले. तिने परत तिची कंबर उंचावून तिचा योनी भाग त्यांच्या फणून उडवलेल्या लंडावर घासायला व्यर्थ प्रयत्न केला. अंजूला अजून मूड येत होता. महेश आकाशात पोचला होता असे त्याला वाटत होते. मी काय करतो अंजू, तुला माहीत आहे आपण काय करतो आहोत? तुला हे खरंच करायचे आहे त्याने तिला विचारलं. तिने मान डोलावली. हो, गेले 2 वर्ष मी या क्षणाची वाट पाहत आहे. महेशही आता थीट झाला. त्याने तिच्या शर्टमधून तिच्या टॉपला बाहेर काढले व तिच्या पाठीवर हात नेला. तिची रेशीम
काया त्याच्या स्पर्शाने थरथरली व तिच्या सर्वांगावर उठलेले रोमांच महेशच्या हाताला चांगलेच जाणवले. त्याने तिचा दोन्ही स्तन दाबले. महेशने अंजूचे. तिला काही काळ तिच्या पाठीला चाचपून त्याने मोठा धीर करून त्याच्या ब्रा समोरून स्पर्श केला. अंजूने त्याच्या हाताला पुढे शिरायला मागे सरकून जागा दिली. महेशने त्याच्या तळव्यातला तिचा स्तन गोळा केला. तिच्या स्टेनच्या ब्रा तिच्या स्तनाला गच्च बिलगून त्याच्या स्तनाग्राला खेळू लागले दाखवत होती. त्याने बोटाने तिचे स्तन चाचपले. त्याच्या बोटाला ढकलून तिचे निप्पल जास्त उन्नत झाले. तिने अंगाच्या हालचाल करून स्तनाला त्याच्या हातावर दाबले व जणू आणखीन दाबायचे आमंत्रण देऊन टाकले महेशला. महेश अजून मोडमध्ये होता. तिने अंजूचे दोन्ही स्तन अजून जोरात दाबले व तोंडात जीभ टाकली. महेशने त्याचा हात दुसऱ्या स्तनावर नेला व त्याच्या हातावर दाब तिथे वाढवू लागला. तिने त्याचा हात तिच्या शर्टमध्ये संचार करणाऱ्या त्याच्या हातावर देऊन नेला व तिने त्याला त्याच्या बोटांना तिची निप्पल दाबायला रस्ता सांगितला. अंजूच्या तोंडातून सुस्कारा बाहेर आला व महेश हळू कर ना अशी विनवणी करत अंजूने त्याच्याकडे हसून पाहिले व पुन्हा तिने त्याच्या तोंडात तिचे तोंड खुपसले. तिने पाय उचलून त्यांच्या मांडीवर तिची युनी घासू लागली. अंजू महेशच्या त्या युनीवर घासू लागली. तिला अजून उत्तेजित करून दोन्ही स्तनाच्या गुढ्या मनसोक्त पिळून होताच महेशने त्याच्या पाठीवर हात नेऊन एकाच हाताने त्याच्या ब्राची पट्टीने हूक काढायला प्रयत्न चालू केला. पण बराच वेळ खटपट करूनही त्याची डाळ शिजेना. शेवटी अंजूने महेश जरा धीर धर ना, असा काय लहान मुलासारखा करतोयस? मम्मी मला तुला बॉल पाहिजे. महेशने ओरडण्याचा अभिनय केला. अंजू त्याच्याकडे बघून हसत होती. त्याला काही कळेना ही का अशी हसते. आणि महेश थांब हा मम्मी देणार बाळाला. अंजूने तिच्या ब्राचे हूक काढला व त्याला चिडवले. तिने हात पुढे नेऊन महेशला तिचे स्तन मोकळे करून दिले. तिचे स्तन अजूनही तिच्या शर्टात दडलेले होते तरीही त्याच्या हातांना त्याचा डौलदार आकार जाणवला. तिचे स्तन काही फार मोठे नव्हते तरी त्याच्या हातात तो जेमतेम मावत होता असे तिला वाटत होते. तुम्हाला अशाच कथा बघायला आवडत असेल तर ते आधी जे नवीन असलेल्या चॅनल होते त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मित्रांनो तुम्हाला कशी वाटली वर कमेंटमध्ये नक्की सांगा. जे नवीन असलेल्या चॅनल होते त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा.